हे बघा सचिन मोंडे कुंभवडे बानेवाडी याचं हे घर आहे. आता इकडे प्लॅस्टर वगैरे करतायत, मला दाखवतो थोड्याच वेळामध्ये. हे असं पूर्ण असं घर आहे कुंभवडे बानेवाडीमध्ये. हे बघा तुकाराम मोंडे आणि सचिन मोंडे. इकडे मिस्त्री काम करतात, दाखवतोय काय काय कामं चालली आहेत ती त्यांची, लादीची प्लॅस्टरची. हे कात्रादेवीवरले मिस्त्री आहेत. हे बघा इकडे लादी पॉलिश चाललेलं आहे. इकडे अशी कामं करतात. घरातले भाग दाखवतोय, लादी बिदी लावतात ते. इकडे लादी कटिंग करतात. इकडे बघ रे, लादी कटिंग करतात, दिसो को वस्तू. बघा लादी कटिंग करतात. इकडे लादी बसवतात. हे बघा मिस्त्री जरा तोंड दाखवा इकडे बघूया तुमचा. हे मिस्त्री आता लादी बिदी बसवणार, भारी आहेत. बघा सिलिंगचं वगैरे काम केलं आहे त्यांनी, झकासपैकी मस्त सिलिंग मारली आहे. इकडे इकडे हा एक रूम आहे. इकडे इकडे काम करतो ते बघा. इकडे प्लॅस्टर मारता. इकडे किचन वाट्याची तयारी झाली आहे. आमचे काम करतो तिकडे. आमचो बाबू मालक. इकडे सामान आहे पूर्ण त्यांचं, प्लॅस्टर लादीचं आहे बघा. लादी वगैरे आणलेली आहे यांनी. इकडे पाण्याची टाकी आहे बघा. घेणार सगळ्यांका घेणार आहे. इकडे सगळं मटेरियल आहे बघा. असे कोकणामध्ये अशी कामं केली जातात घरांची. हे बघा हा त्यांचा देवरूम आहे. इकडे इकडे देवरूम बनवलेला आहे. छान काम केलेलं आहे यांनी. कडाके वगैरे पॉलिश करतात, डिझाईन देतात. बघा इकडे डिझाईन देतात. तिकडे अशी कामं कोकणात केली जातात घरांची. पूर्ण त्यांचं घर आहे. बोर्ड साइडला घेतला ना हे बंद
प्रत्येक जण आपापली कामं करतात. बाथरूमची लादी लावलेली आहे पूर्ण अशी. किचन ओटा बनवत आहेत. हे बघा कसं पानसाळीमध्ये. मालक बसवा ना ढोपरा हात घेऊन कामा बघता. हा कशी कशी केलेली आहेत ती. लायटर बिटर जातीच आहे बघा. भारी काम आहे आता. हे आमचे लादी लावणारे खास कलाकार आहेत. हे भारी भारी लादी लावतात ते. हा मेस्त्री, तुमचं नाव कसं आहे हो? योगेश मारुती आंबेडकर. हा, हे किती वर्षापासून तुम्ही कामा करतात? तरी झाले 15-20 वर्ष. 15-20 वर्ष कामा करताय. यंदा किती किती अशी लादी लावली तुम्ही घरामध्ये? भरपूर लागले. भरपूर लावली. हे तुम्ही कायम काम करतात ना? तुमची एकूण फिल्डिंग किती आहे? किंवा माणसं किती आहेत? आम्ही 9-10 जण माणसं आहेत. इकडे बघा बघूया. 9-10 माणसं आहेत तुमच्या फिल्डिंगमध्ये. प्लॅस्टर लादी सर्व तुम्ही कामं करताय. अशी तुम्ही लादी लावता पूर्ण. हे बघा असं रूम ते बनवतात चांगले चकाचकमध्ये. तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉल करू शकता. तुम्हाला असे मेस्त्री दिले जातील. काम त्यांचं सुंदर असं आहे. एकदम पानसाळमध्ये काम आहे त्यांचं. हे बघा प्लॅस्टर वगैरे बघा कसं वळंब्यात मारलं आहे त्यांनी. लादी सप्लायला माणूस असतो. याचं नाव कसं काय? प्रथमेश. हां, हे बघा भारी. हां,
बिंदास बोला. मिस्त्री तुमचं नाव कसं आहे? माझं नाव निखिल प्रकाश गुरव. हां, तुम्ही हे किती वर्षापासून कामं करताय प्लॅस्टर लादीची? तरी झाली 15-1 वर्ष झाली. 15 वर्ष. तुमच्या या गँगमध्ये किती माणसं आहेत तिथून? तरी 8-9 माणसं आहेत. 8-9 माणसं आहेत. सतत तुम्ही हे प्लॅस्टर लादीचंच कामं करताय काय? हो. यावर्षी किती घरांची प्लॅस्टर लादी केला? यावर्षी भरपूर कायम 12 महिने काम चालूच असतं. सीझन कायम चालू असतं काम? कायम पावसातनं खूप काम असतं. पावसातनं पण कामं करताय तुम्ही. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हो बघा, हो प्लॅस्टर मारणार भारी आहे. कसला पण प्लॅस्टर हो, सिलिंगचा असून भित्तीचा असून ते हे प्लॅस्टर करणार भारी आहेत मिस्त्री. मिस्त्री नाव कसं आहे तुमचं? हां, पातले चिचाडी काय कारविण्यातले. हे मिस्त्री भारी आहेत हा, प्लॅस्टर लादी लावणार. हे बघा, तुमका जर कामा करून घ्यायची असतील तर आमका कॉल करा. हे तुम्हाला मिस्त्री दिले जातील. काय प्लॅस्टर लादी असेल तर घरामध्ये करायची असेल तर चांगले योग्य रेटमध्ये ते काम करतात. हे मिस्त्री तुम्ही किती वर्षापासून काम करताय? 7-8 वर्ष झाली. आणि भारी आहे तुमची कापी बिपी मारण्याची कला हो. एकदम पानसाळीत हा काम. हे कडापे बिडापे बघा कसे त्यांनी पानसाळीत बसवले आहेत इकडे दरवाजाचे. हे बघा, असं सुंदर काम केलेलं आहे त्यांनी पानसाळीमध्ये. हे अशी कामं प्रत्येकाची केलेली करतात. हे बघा, प्रत्येक जण आपापली कामं करतात. हे बघा, तुमका काम करताना दाखवलं होतं कशी लादी बिदी लावतात, प्लॅस्टर करतात. तर पूर्ण असा घर जवळजवळ तयार झालेला आता. आणि त्यांच्या आता मी घरात जातो. इकडे असं दरवाजा इकडे बनवलेलं. इकडे लादी बिदी लावलेली तुमका आता दाखवते. बघा कशी लादी लावला नाही मेस्त्रीने. आपल्या कात्रादेवीचे मेस्त्री आहेत इकडे. त्यांनी चांगला असा चकाचक रूम बनवला नाही इकडे. बघा, प्लॅस्टर बिस्टर मस्तपैकी केला नाही एकदम पानसाळमध्ये. आणि बुतुरली खोली तुमका दाखवते एकदम कशी मस्तपैकी बनवलेली आहे बघा. आता कलर काम सुद्धा झालेलं आहे जवळजवळ. असं रूम आहे त्यांचं. आणि हे आमचे शैलेश म्हणजे मालक आहेत. हे बघा, हे मालक आहेत. इकडे आता बसले आहेत, टी व्ही बघतात इकडे आहेत. बातमी लावला नाही आहेत. आणि दुसरं रूम दाखवते इकडे तुमका. आता लाईट नाही आतमध्ये लावलेली आहे. बघा, असं रूम आहे इकडे दुसरं. आणि इकडे किचन ओटो दाखवते तुमका. बघा, असं किचन ओटो आहे इकडे बनवलेलो. ही शैलीची आई आता मुंबईवरनं आली आहेत. आणि इकडे गणेश पूजन करून आता इकडे घरात सुरुवात केला नाही जेवणाका. असं किचन ओटो मस्तपैकी बनवलेलो आहे मिस्त्रीने. काम एकदम सुशोभ केलेला. हे आपल्या कात्रादेवीचे वाडीवरले मेस्त्री आहेत. पूर्ण त्यांची टीम आहे एकदम 10-15 जणांची. असं मस्तपैकी सायडिंगचे खिडके पण लावलेले आहेत त्यांनी. हे बघा, असं किचन ओटो बनवलेलं पूर्ण. इकडे पाण्यासाठी वरती जागा केलेली आहे. इकडे टाकी ठेवणार आता. आणि इकडे संडास बाथरूम आहे. इकडे बाथरूम आहे. असं मोठोचे मोठं बाथरूम पण बांधलेलं आंघोळे का. अशी कोकणात कामं केली जातं प्रत्येकाच्या घरी. आणि व्यक्ती पण चांगली आहे इकडे. इकडे संडास बाथरूम आहे. इकडे संडास आहे. असं मस्तपैकी सुशोभ घर बांधलेलं आहे शैलेशने. हे बघा, आमचे महाराज म्हणून शिवाजी महाराज. त्यांचं आरसंही मोठं चांगलं छानसं असं लावलेलं भिंतीवरती.
बघा हे स्वतः मालकच शैलेश मुंडे यांना विचारतोय, शैलेश कसं काय वाटतंय आपल्या कोकणात तुझं घर आता बांधलेलं आहे, हे घर कुणी बांधलं आहे? हे घर माझ्या काचा टीव्हीचे पोरांनी बांधलेले आहे. हां हां गुरव. हां गुरव. हा, तर घराचं काम त्यांनी सुरुवात केलंय आणि त्यांनी त्यांच्या मनानुसारच त्यांनी घर बांधलेलं आहे. मस्तपैकी घर बांधलेलं ना? हो, घर एकदम छान सुंदर. आणि तुका आवडला ना घर? हो हो हो. आपला मुंबई पद्धतीत आता गावी सुद्धा घर बांधलेला. आणि घरात आल्यावर मुंबई गावी आल्यासारखं वाटतच नाही. एकदम मुंबई सारखं घर बांधलेला. हो. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा इकडे देवरूम पण आहे त्यांचं, इकडे हो त्यांचं मेन वट्टो हा, आणि इकडे देवरूम आहे. इकडे असं देवाचं वट्टो आहे इकडे. हो देवासाठी रूम बनवलेला आहे इकडे, असं मस्तपैकी हे केलेलं. आणि हे आमचे तुकाराम मुंडे यांचं या बाजूक रूम आहे इकडे. हे बघा हे दोघात घर आहे, आणि असं मस्तपैकी घर बनवलेलं आहे तिने. कसं मस्तपैकी घर बनवलेलं, एकदम मुंबई पद्धतीत घर बनवलेलं आपल्या कोकणात. नमस्कार मित्रांनो, ह्यो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.